जोहार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा। आज 2 जुलै ना आज डहाणू तालुक्याचा प्रसिद्ध असा बारडगड ये बारडावर दरवर्षी या आजूबाजूचे गावात आजूबाजूची जी लोक हा ती बारड्याच्या डोंगरावर चढत क्या चढत तर 2 तारखेला यो बारडगड आहे तो दुरुंग देव आहे। ते देवाचं दर्शन घ्या, उत्सव साजरा करा ना। पहिला पाणी नाही पडत तर लोक बारडावर चढून ना कांबड्याची गाणी सांगून नाचून नाचून पाणी पाडत। आजचे बारडाच्या डोंगरावर आम्ही चढत आहात तर आपल्या हरी चेतनचा मित्र आहे, आशिष गडक भाई आहे ना, चेतन भाई मंघारसिंग येत आहे हलू हलू ना धावत धावत। आज आपण खूप मजा करणार आहोत आणि त्याच्या सोबत सोबत आपली संस्कृती जाणून घेणार आहोत। यस, अरविंद भाईचा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। त्यांच्या व्हिडिओ मध्ये इथली संस्कृती आणि माहिती काय पूर्वजांनी जपलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल। यस, आम्ही पिशवी नेत आहात ती अजून घेऊन येईन आम्ही हे परत घेऊन येऊ बाळांनो। यस यस आम्ही टाकणार नाही तिकडे। यस, आपली 7 जण आहात, 7 जण चढत आहात बारडाच्या डोंगरावर। आम्ही दुपारचे चढायला लागलो 2 वाजले हवं याच्यामुळे याच्यामुळे मित्र मी 9 वाजता येईल तयारी करा सांगेल ना 2 वाजवलं। आखे ठोक अर्धेक चढला हा, आता आपल्याला इथं चढायचं आहे। तर चला तुम्हाला वरच्या गोष्टी दाखवू हवी। आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण डोंगर भाग आहे। आता आम्ही चढत आहात बारडाचे डोंगरावर। तर तुम्ही नागाछावर डोंगराचे आम्ही चढत आहात। मस्त असा डोंगर, डोंगराची अशी पायवाट आहे दगडाची, ते पायवाटेला आम्ही जात आहात। इथं एक दुसरी गोष्ट अशी आहे काय बारस नाही राहत तर जी आपल्या आजूबाजूचे गावाची भगत लोक आहात ती भगत लोक हे बारडाच्या डोंगरावर बारशीच्या टायमाला येत। कारण या बारडाच्या डोंगरावर औषधी वनस्पती झाडा भरपूर, बारशीच्या टायमाला ती झाडा उबलत चिमक्यासारखी उबलत ना। जो झाड उबलल म्हणजे चमकल तो औषधी वनस्पती म्हणजे एखाद्या आजारासाठी उपयोगाचा अशी मान्यता आहे। त्याच्यासाठी लोक हे बारड डोंगरावर दरवर्षी बारशीच्या टायमाला ना 2 जुलैच्या टायमाला पोराना पोरी फार चढत ना बारडाच्या डोंगरावर जल्लोष उत्सव साजरा करत, तारपा नाचत, ढोल नाचत, आडवा तूर नाचत ना आनंद उत्सव साजरा करत। हे धोका नाही, आपला राहुल भाऊच्या मुळे झालंय ते सगळं, पण गर्दी नाही होणार ना। इथं जो ठिकाण तुम्हाला दिसत तो घोडा उडवीचा ठिकाण असे स्थानिक सांगत। त्याची एक दंतकथा सांगितली जाय ती म्हणजे असं का त्या काळात एखादा राजा महाराजा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्यावेळेस विद्या म्हणजे शब्दाने बोलण्याची विद्या भरपूर असत। ती विद्याच्या माध्यमाची माणूस इथंशी अलिप्त होऊन जाय अशी एक प्राचीन दंतकथा जाय। फक्त दंतकथा ही दंतकथा असतं, त्याला ऐतिहासिक कोणताही पुरावा नाही, पण अशी एक दंतकथा स्थानिकांकडून आपल्याला माहिती मिळत। दुसरी गोष्ट, बारड हा आदिवासी लोकांचा आदिवासी संस्कृतीला जोडलेला एक दुरुंग देव आहे। त्याच्यामुळे 2 जुलैला भरपूर मोठ्या प्रमाणात जे स्थानिक आहात तलासरी डहाणू झाला आजूबाजूचं जे गाव तालुका हा ते गावाची मोठ्या प्रमाणात जे भाविक आहात
ते दर्शन घेया, बारड दुरुंगाला पूजा या न व्यवस्थित पाणी पडा पाहिजे, भात शेती व्यवस्थित व्हायला पाहिजे, याच्यासाठी एक पूजा अर्चा करत अशी माहिती आपल्याला दरवर्षी या ठिकाणी आल्यावर भेटत. बारडगड परंपरा, श्रद्धा आणि निसर्गाचा अनमोल वारसा. नमस्कार मित्रांनो, आज आपण डहाणू तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचं, परंपरेचं आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक असलेल्या बारडगडाची सफर करणार आहोत. दरवर्षी 2 जुलै रोजी करजगाव, धामणगाव, गांगणगाव, कैनाड, अस्वाली आणि आसपासच्या अनेक गावांमधून हजारो भाविक पहाटेपासून बारडगडावर चढाई करतात. ही केवळ एक यात्रा नसून अनेक पिढ्यांपासून जपलेली आदिवासी संस्कृती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. भाविक गडावर जाऊन दुरुंग देवाचे दर्शन घेतात, हिरवा देव आणि पावसा देवाला प्रार्थना करतात की देवा वेळेवर पाऊस पडू दे, आमची भात शेती भरभराटीला येऊ दे, आमच्या कुटुंबाला सुख समृद्धी नांदू दे. पूर्वीच्या काळी पाऊस वेळेवर पडत नसेल तर गावागावातील लोक एकत्र येऊन बारडगडावर चढत असत. तिथे पारंपरिक कांबड्या नाच, तसेच तारपा, ढोल, धुमसा आणि आडवा तूर या आदिवासी वाद्यांच्या तालावर नृत्य करून पावसा देवाला सांगड घातलं जात असे. हा केवळ नाच नव्हता तर निसर्गाशी संवाद साधण्याचा आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग होता. त्या काळी गडावर छोट्या मोठ्या दुकानांचीही गर्दी भरायची. गावकरी एकमेकांना भेटायचे, आनंद साजरा करायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायचे. बार्शीच्या रात्री भगत लोक गडावर मुक्काम करायचे. स्थानिक परंपरेनुसार जंगलातील काही वनौषधी वनस्पती रात्री वेगवेगळ्या प्रकारे चमकत असल्याचं मानलं जायचं. त्या ओळखीतून त्यांच्या साली, मुले किंवा फांद्यांचा उपयोग विविध आजारांवरील आयुर्वेदिक उपचारासाठी केला जात असे. ही आदिवासींची पारंपरिक वनौषधी विद्या आजही काही ठिकाणी जपली गेली आहे. बारडगडाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. गडावर आजही पाण्याच्या टाक्या, गुफा आणि काही प्राचीन अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी पूर्वी एखाद्या स्थानिक आदिवासी राजांचे किंवा इतर राज्यकर्त्यांचे वास्तव्य असावे असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. मात्र याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाहीत. मित्रांनो, बारडगड हा फक्त ट्रेकिंगचा किंवा पर्यटनाचा डोंगर नाही. हा आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि निसर्ग प्रेमींचा जिवंत वारसा आहे. पण गेल्या काही वर्षात अनेक चिंताजनक चित्र दिसत आहे. अनेक तरुण तरुणी येथे फक्त नाच गाणे, धिंगाणा आणि मोज मजा करण्यासाठी येतात. काही ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा टाकला जातो, झाडांची मोडतोड केली जाते आणि गडाच्या पवित्र्याला धक्का पोहोचवतो. ही गोष्ट निश्चित दुःखद आहे. जर आपण बारडगडावर जात असाल तर कृपया या पवित्र ठिकाणाचा आदर करा. कचरा करू नका, झाडाचे नुकसान करू नका आणि आदिवासी संस्कृतीचा सन्मान राखा. कारण वारसा जपला तरच पुढच्या पिढींना इतिहास, संस्कृती आणि निसर्ग याचा खरा परिचय होईल. जय हिरवा देव, जय दुरुंग देव, जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद. आधी या बारडगडावर जी माणसं येत होती, म्हणजे आई बाबा ही ती सगळी जण एक श्रद्धा भावनेने, म्हणजे जेणेकरून आपल्या आदिवासी कुलदैवत दुरुंग देवाचं दर्शन घेता येईल, त्याच्यानंतर निसर्ग अनुभवता येईल, इथलं झाडाझुडपाचा आनंद घेता येईल, या सगळ्या गोष्टी पाहायला येत होतं. पण कालांतराने 2 जुलै यो दिस बदलत गेला ना. आता नवतरुणांचा एक नाचण्या गाण्याचा दिस, म्हणजे आनंदाचा दिस, फक्त नाच गाणं धिंगाणा करण्याचा दिस म्हणून आता यो सगळा खटापिटा सगळा केला जाय. पण पूर्वीची माणसं सांगत का इथं 2 तारखेला पहिला यात्रा भरत, बैलगाडी अर्धेक जिथं चढाय तिथं दुकानं राहत, भरपूर काही गोष्टी होत्या. शिस्तीत सगळी यात्रा पार पडत होती. सगळ्या गोष्टी शिस्तीत, ज्याला दर्शन घ्यायचा तो दर्शन घे, इथला इतिहास अनुभवय, नांगय, सगळ्या गोष्टी पाहत होता. पण आता त्या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या. आता फक्त बारडगड म्हणजे धिंगाणा करण्याचा गड
असा एक प्रकार करून टाकला. या सगळ्या गोष्टी सांगताना फार वाईट वाटतं. आता धिंगाणा तुम्हाला ऐकायचा आहे, जो दिसत आहे तो धिंगाणा पहिला नाही राहायचा. म्हणजे पूर्वीची जी आपली माणसं होती ती श्रद्धेसाठी बारटगडावर येत होता, पण आता श्रद्धा कोणी ठेवत नाही. फक्त नाच गाणं धिंगाणा, कचरा करा, झाडा मोडा, विल्हेवाट लावण्यासाठी नवतरुण जास्तीत जास्त बारडावर येत असा दिसून येईल. कारण इथं आपला पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक नाच म्हणजे तारपा, ढोल, तूर, कांबड्या नाच, गौरी नाच, या सगळा नाच आधी नाचला जाय. म्हणजे 2-1 वर्ष आधी मी पण येतात तर असं भरपूर आदिवासी सांस्कृतिक नाच आपल्याला इथं पाहायला मिळत. पण गेल्या काही 2-3 वर्षापासून अशा माहोल इथं आला काय फक्त डीजेवर कोणता तरी आडझोड गाणं लावून आडझोड हातवार करायचं, चालं करायचं, नाचायचा, एन्जॉय करायचा, ना निसर्गाला त्रास द्यायचा. या सगळ्या गोष्टी चालल्या. या कुठंतरी नवतरुणाने थांबवला पाहिजे असाच एक संदेश देईन. कचरा करू नको असा बॅनर लावलेला आहे ठिकठिकाणी, भरपूर गोष्टी. आपण त्या गोष्टी माणसाही आता कुठंतरी लक्ष नाही देत, सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या. पण सांगत काय तू बारडाला काय जास्त सगळा वॅट सगळ्या गोष्टी तिथं. खऱ्या अर्थाने बारडाचं सौंदर्य, बारड नेमका काय आहे, पूर्वीचा इतिहास काय आहे, बारडाचं महत्त्व काय आहे, बारड नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यावरही पोहोचल्या पाहिजे. याच्यासाठी हे नाही काय हे तरुणीचा धिंगाणा नाचगाणा दाखवाया. कुठंतरी खऱ्या अर्थाने खरा इतिहास आपले भागाच्या लोकांवरही पोहोचला पाहिजे. बारडगडाचा इतिहास, मान्यता, श्रद्धा, परंपरा लोकांवरही पोहोचल्या पाहिजे. यासाठी मी येईन. आजचा 2 जुलैचा दिवस म्हणजे इथं रेड अलर्ट होता, पाणी पण दिवसभर चालू होता, असा धुका आहे. त्याच्यामुळं वातावरण मन प्रसन्न करून टाकणार आहे. आम्ही सगळेजण आहे बारडगड नांगला, बारडगडाचा इतिहास नांगला, दुरुंग देवाचं दर्शन घेतला, भरपूर असं मित्रांना मिळलं. चला आता हळूहळू पुढच्या दिशेला जाऊ.